नमस्कार, मैं आशीन दीक्षित और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। स्वागत है आपका स्पेशल रिपोर्ट में। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में नारेगांव स्थित सरकारी मराठी स्कूल की प्राचार्य संगीता ताजवे के खिलाफ लंबे समय से शिकायतों के बावजूद कार्रवाई न होने के चलते गंभीर मामले सामने आया है। स्कूल के कर्मचारी और अभिभावक कई वर्षों से शिक्षा विभाग और मनपा आयुक्त को शिकायतें दे रहे थे, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। इसके विरोध में आज जोरदार आमरण अनशन की तैयारी की गई है। आपको बता दें कि नारेगांव के सरकारी मराठी स्कूल में प्राचार्य संगीता ताजवे के खिलाफ दर्जनों शिकायतें लंबित हैं। शिकायतकर्ताओं का आरोप है कि प्राचार्य ने जातिवाद, बच्चों और अभिभावकों के प्रति दुर्व्यवहार, शिक्षकों का उत्पीड़न करना, सरकारी संपत्ति की गलत बिक्री, स्कूल में भ्रष्टाचार, बालिकाओं और असुरक्षित रखना और अन्य कई गंभीर उल्लंघन किए हैं। आपको बता दें कि पीड़ित और शिकायतकर्ताओं का कहना है कि पिछले 3 वर्षों से उन्होंने 100 से 150 से अधिक शिकायतें शिक्षा विभाग और मनपा आयुक्त को दी हैं, लेकिन किसी भी स्तर पर कोई कार्रवाई नहीं हुई। इसके चलते जनता के एक वर्ग ने लोकतांत्रिक तरीके से आमरण अनशन करने का निर्णय लिया है। अनशनकर्ता ने नगर आयुक्त, पुलिस आयुक्त और शिक्षा विभाग से अनुरोध किया कि भूख हड़ताल के दौरान किसी भी तरह के अनुसूचित घटना की जिम्मेदारी संबंधित अधिकारियों पर होगी। नमस्कार, आपण नगरपालिका छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत। तिथे एक उपोषणकर्ता बसलेला आहे। शाळेच्या मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊ काय विषयासाठी आपण 2 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे। काय संदर्भ होता? नमस्कार, माझं नाव दावेर पठाण। नारेगाव महानगरपालिका शाळा मराठी या ठिकाणी मुख्याध्यापिका संगीता ताजवे यांच्या विरुद्ध मागच्या 3 वर्षापासून आम्ही तक्रारी देतोय। महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे, शिक्षण विभाग यांच्याकडे, शिक्षण मंत्री यांच्याकडे, पालकमंत्री यांच्याकडे, सर्वांकडे आम्ही तक्रारी केलेल्या आहे। कारण त्या ठिकाणी विद्यार्थीसोबत, लहान मुलासोबत शोषण होत आहे। त्यांना कोंडून मारण्यात येत आहे। त्यांच्याकडून जे तर त्याचे वैयक्तिक कामं करून घेण्यात येत आहे। त्यांना वर्ग साफसफाया करून घेण्यात येत आहे। शौचालय साफसफाया करून घेण्यात येत आहे। त्या ठिकाणी मुलांना शिक्षण भेटत नाही। शासनाची शाळा आहे, 4-4.5 हजार मुलं आहे त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी तर सर्व पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थी यांना जे त्रास होतोय, जे त्रासाला सामोर जात आहे ते मागच्या 3-4 वर्षापासून, तर त्याकरिता तर आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध उपोषणाला बसलेलो आहे। या अगोदर तर शिक्षण विभागातील शिक्षिका यांनी तर त्यांच्या विरुद्ध 15 ते 20 तक्रारी शिक्षण विभागात केलेल्या आहे। तिथे तक्रार सर्वांना आहे आणि पालक जर शाळेत मुलांना सोडण्याकरिता गेले, काही जाब विचारण्याकरिता गेले, तर त्यांच्यावरती तर महानगरपालिका मुख्याध्यापिका संगीता ताजवे हे पोलीस स्टेशन MIDC सिडको या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी PSI लाठे, MIDC सिडको पोलीस स्टेशनचे PSI लाठे मॅडम यांना हाताशी धरून त्यांना तर मी 10 ते 15 वेळेस तर सोबत बघितलं। कॅनॉटमध्ये VIP मराठ्यामध्ये सोबत जेवायला बघितलं। त्या मॅडमला 25-50 हजार रुपये देऊन तर पालकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम तर लाठे मॅडम यांनी आणि संगीता ताजवे यांनी केलेलं आहे पालकांसोबत। आणि त्या ठिकाणी मागच्या 2 वर्ष अगोदर तर पूर्ण 1 वर्ष त्या मुलांना गणवेश मिळालेला नव्हतं। त्या गणवेशासाठी काही पालकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या शिक्षण विभागात, पण त्याचा पण आजपर्यंत काही कारवाई केलेली नाही। आणि गणवेश कॉन्ट्रॅक्टर वितरण करणारा आहे त्याच्याकडून ऑनलाईन 3-3.5 लाख रुपये फोनपेवर घेतलेले आहे आणि रोख रक्कम तर 7.5 लाख रुपये हे संगीता ताजवे यांनी शाळेचे गणवेश तर विकून खाल्लेले आहे आणि त्याची लाच खाल्लेली आहे या संगीता ताजवे यांनी। तर त्याविरुद्ध तर आम्ही विद्यार्थी यांना न्याय मिळावा, शाळेत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगले सुरक्षित व्हावं, संघटित व्हावं, त्याकरिता आम्ही तर या ठिकाणी बसलेलो आहे। कारण त्या ठिकाणी खूप निंदनीय घटना घडलेल्या आहे आणि त्याचे आमच्याकडे पूर्ण पुरावे ते पुरावे आम्ही आयुक्तांना दिले, पालकमंत्र्यांना दिले, सगळ्यांना दिले। परंतु प्रशासन आणि पालकमंत्री, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब
की कोणीही त्या शाळेकडे जे तर महानगरपालिकाचे शिक्षण विभागाकडे लक्ष दिलेलं नाही. आणि ज्या वेळेस आम्ही शाळेत जातो आणि पेपरमध्ये बातम्या आहे, त्याचे पत्र आहे त्या संगीता ताजवेचे की मनपा आयुक्त यांच्याशी माझे नातेसंबंध आहे, त्यामुळं माझ्यावरती काही कारवाई होत नाही, तुम्हाला कुठं जायचं जाऊ, माझी या अगोदर मुख्यमंत्र्यापर्यंत तक्रारी गेलेल्या आहे, माझं काही वाकडं होत नाही. तर हे आम्ही 3 वर्षात बघितलं का खरं त्याचं वाकडं होत नाही, कारण की ते आयुक्ताचे नातेसंबंधमध्ये आहे. आणि आयुक्त जे आहेत त्याचे अर्ज दिला आयुक्ताला, तर आयुक्तांनी पालकमंत्र्यांचा अर्ज फाडून फेकला, त्याच्या विरुद्ध दिलेला होता. तर आम्हाला न्याय पाहिजे. आणि पालकमंत्री सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या पत्राचा अपमान केलेला आहे, त्या खुर्चीचा अपमान केलेला आहे. तर त्याबद्दल बी त्यांनी जे तर पालकमंत्री संजय शिरसाट साहेब या न्यायमंत्री यांच्याशी जे तर त्याचा जाहीर माफी मागावी. आणि आम्हाला जोपर्यंत त्या मुख्याध्यापिका यांना निलंबित करत नाही त्या ठिकाणहून, जोपर्यंत त्याची बदली करत नाही जिल्हा बदली, तोपर्यंत आम्ही या उपोषणपासून हलणार नाही, उठणार नाही. आमरण उपोषणासाठी आम्ही इथं बसलेलो. आपलं नाव? माझं नाम जाबीर पठाण, मी एक पालक आहे त्या शाळेचा. महाराष्ट्र से सी न्यूज़ 12 संवाददाता शिवाजी नबले की रिपोर्ट। नारेगांव में प्राचार्य संगीता ताजवे के खिलाफ लंबे शिकायतों और कार्रवाई न होने के कारण आमरण अनशन शुरू किया गया है। ये मामला शिक्षा विभाग और स्थानीय प्रशासन के लिए गंभीर चुनौती बन गया है और जल्द समाधान की मांग की जा रही है। फिलहाल इस रिपोर्ट में इतना ही। आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।